नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट डेला आपण त्या क्वेश्चनचं आन्सर बघतो. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला आता सुरुवात करू कालच्या क्वेश्चन पासून. बघा कालचा क्वेश्चन काय आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने पिनाका मार्गदर्शी शस्त्र प्रणाली रॉकेट सिस्टीमची जी यशस्वीपणे चाचणी घेतली ती खालीलपैकी कोणत्या राज्यात केली आहे. तर ही जी आहे ती राजस्थानमधील पोखरण येथे केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. ओके, पिनाका जी रॉकेट सिस्टीम आहे डीआरडीओने विकसित केलेली आहे आणि ही जी आहे याच्यामध्ये अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणाली असणार आहे आणि याची जी क्षमता आहे ती सुरुवातीला 30 ते 40 किलोमीटर होती. त्याच्यानंतर ती वाढवून जी आहे पिनाका मार्क 2 सह जी आहे ती 70 ते 80 किलोमीटर पर्यंत करण्यात आलेली आहे. एवढं जस्ट तुम्हाला याच्यातून माहित पाहिजे. बघू आता आजच्या न्यूज. बघा आजची न्यूज. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना जे आहे ते परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांना कशासाठी बघा, शांतता काळात आणि सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे त्यांना जे आहे ते पदक दिलं गेलेलं आहे. कुठे तर राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये. लष्करातील इतर 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2 अधिकाऱ्यांना कीर्तीचक्र देऊन गौरव केलेला आहे. तर 22 राष्ट्रीय रायफलचे सोवर विजय कुमार यांना मरणोत्तर, तर जाट रेजिमेंटचे मेजर तुषार गौबा यांना हा सन्मान दिला गेलेला आहे. ओके, मरणोत्तर कोणाला दिला गेला आहे हे पण लक्षात ठेवा. सीआरपीएफचे जवान प्रदीप कुमार पांडा आणि राजेंद्र कुमार नैन यांनाही मरणोत्तर कीर्तीचक्र देण्यात आलेले म्हणजे येणार आहे. आणि इतर जे आहे ते लष्कराच्या 9 अधिकाऱ्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आपण इमेज बघू त्याच्या रिलेटेड. तर बघा हे जे आहे ते राष्ट्रपतींच्या हस्ते जे दिलं गेलेलं पदक आहे, परम विशिष्ट सेवा पदक. बघू पुढे. भारत शस्त्रास्त्रांचा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश ठरलेला आहे. बघा सर्वात मोठा 2 नंबरचा जो आहे तो इम्पोर्टर आहे. स्टॉकहोम स्वीडन येथील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन म्हणजे सिप्री. ओके, आता इथे स्टॉकहोम आलेला आहे. स्टॉकहोम आलं की तुम्हाला लगेच एक आठवलं पाहिजे की नोबेल पुरस्कार. बरोबर, नोबेल पुरस्कार कधी दिला जातो? 10 डिसेंबरला दिला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिक्लेरेशन असतं आणि वितरण असतं ते 10 डिसेंबरला असतं. मग स्टॉकहोम स्वीडनची राजधानी इथं दिला जातो. शांततेचा जो आहे तो नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जातो. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की यावेळीचे जे पूर्ण पुरस्कार आहेत ते कोणाकोणाला मिळालेले आहेत. एक प्रकारची तुमची इथे रिव्हिजन होऊन जाईल नोबेलची सुद्धा. तर बघा सिप्रीने जे आहे ते हा अहवाल आहे तो सादर केलेला आहे आणि याच्यामध्ये जागतिक शस्त्रास्त्र व्यापाराच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वैचारिक संस्था आहे ही आणि यांच्या अहवालानुसार जे आहे तो भारत आहे तो द्वितीय क्रमांकाचा इम्पोर्टर आहे. 2014 ते 18 या काळात भारत हा शस्त्रास्त्रांचा जगातील द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आणि जागतिक पातळीवर त्यांचा जो वाटा आहे तो 9.5% आहे. बघा त्यानंतर जे ट्रेड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2018 या शीर्षकाखाली आहे तो त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि याच्यामध्ये भारत 2 नंबर तर सौदी अरब जो आहे तो 1 नंबरचा इम्पोर्टर आहे. आणि या अहवालानुसार मग एक्सपोर्टर कुठले कुठले देश आहेत? 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि देन चीन आहेत. हे पहिले 5 तुम्ही लक्षात ठेवा. बरेच वेळा असे येऊन गेलेले आहेत की चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लावा. तर तुम्हाला माहित पाहिजे कोणते देश एक्सपोर्टर आहेत ते. आणि बघा हे 5 शस्त्रास्त्रांचे मोठे झालेले आहेत. त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांचा जो निर्यातीमध्ये आहे ते अनुक्रमे 36 आणि 21% जो आहे तो वाटा आहे. म्हणजे मोस्टली अमेरिका आहे किती बघा सर्वात जास्त एक्सपोर्ट करते. बघू पुढे. भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक बघा कोण झालेला आहे? तर BARC
तर तुम्हाला हे BRC माहित पाहिजे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर फुल फॉर्म. यांचं जे आहे ते संचालकपदी अजित कुमार मोहंती AK मोहंती यांची जी आहे ते संचालकपदी आता नियुक्ती झालेली आहे. आणि हे जे मोहंती आहेत ते आता संचालक म्हणून काम पाहतील. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. आणि भाभा BRC विषयी सांगायचं झालं तर 3 जानेवारी 1954 रोजी ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे या नावाने त्याची स्थापना झालेली. आणि मग भाभांच्या मृत्यूनंतर 1966 नंतर जे आहे ते म्हणजे 1967 ला परत जे आहे त्याचं नाव जे आत्ता जे आहे BRC ते दिलं गेलं. ओके. भारतीय अणुशक्तीचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा. मुख्यालय जे आहे ते मुंबई ट्रॉम्बे येथे. बघू पुढे. तर बघा इथे तुम्हाला हे पण कळेल, इथे त्यांचा मोटो काय आहे, ॲटम्स इन द सर्व्हिस ऑफ नेशन, फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे. फाउंडर कोण, डॉक्टर होमी जहांगीर बाबा. त्यानंतर पर्पज न्यूक्लिअर रिसर्च, हेडक्वार्टर वगैरे दिलेलं आहे इथं. आणि आत्ताचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं नाव रेडमध्ये आहे. बघू पुढे. सिरसी सुपारीला GI टॅग प्राप्त झालेला आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन जो आहे तो भौगोलिक संकेतांक प्राप्त झाला आहे सिरसी सुपारीला. ही सुपारीची इमेज आहे, आता ते सर्वांनाच माहित आहे. कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड प्रदेशामध्ये उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या सिरसी सुपारीला जे आहे ते हे प्राप्त झालेलं आहे. एलपुरा, सिद्धापुरा आणि सिरसी तालुक्यात या सुपारीचं जे आहे ते पीक घेतलं जातं. तुम्हाला बरेच वेळेला हे झालेलं आहे आणि त्यावेळेला आपण सांगितलेलं आहे की GI जे आहे भौगोलिक संकेतांक जो मिळतो तो जो आहे तो त्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधल्या विशिष्ट अशा प्रोडक्टला, वस्तूला जे आहे तो एक भौगोलिक ओळख म्हणून तो दिला जातो. ओके. जसं की आपण सिलाव खाजा बघितलेला होता, शाही लिच्ची बघितलेला, त्यानंतर रसगुल्ला बघितलेला होता. बरोबर. ओडिसाचा सुद्धा रसगुल्ला आहे, तर पश्चिम बंगालचा सुद्धा रसगुल्ला आहे. दोन्ही सुद्धा याला जे आहे ते GI टॅग मिळालेला आहे, पण दोन्हींचे जे फीचर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके. हे जसं इथं दिलेलंच आहे बघा उदाहरणामध्ये, जी चायपत्ती आहे दार्जिलिंगची, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे, अशा काइंड ऑफ जे आहेत ते आहेत. तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आता लक्षात ठेवायचं, कारण बऱ्याचशांना GI टॅग आहे, तर GI टॅग मिळालेल्या यांची नावं आणि त्यांचे राज्य हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की आतापर्यंत GI टॅग कोणकोणते मिळालेत आणि तुम्हाला कोणकोणते माहित आहेत राज्यानुसार. आता इथे कर्नाटकचा उल्लेख आलेला आहे, तर आपण मॅपमध्ये बघू कर्नाटक. बघा, कर्नाटक राजधानी बेंगलुरू, त्यानंतर CM आहे HD कुमारस्वामी आणि गव्हर्नर आहे ते विजूभाई वाला. नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द डे. खालीपैकी कोणत्या राज्यातील सिरसी सुपारीला भौगोलिक संकेतांक म्हणून ओळख मिळालेली आहे? आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.